नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ही मालिका जबरदस्त वळण घेत आहे. आपण पाहतच आहोत. आज मात्र खूपच महत्त्वाची घटना घडलेली आहे. मधुभाऊ आणि सायली ह्या दोन व्यक्तींवरती हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे हे त्या वॉचमॅनला माहीत होतं. ज्या वॉचमॅनकडनं आज स्केच काढून घ्यायचं होतं, इन्स्पेक्टर सावंत फोन करून अर्जुनला कळवतात, आपण ज्या वॉचमॅनकडनं स्केच काढणार होतो तो वॉचमॅन काल रात्री कामावर गेला आणि त्याच्यानंतर तो कामावरतीही पोचलेला नाही आणि तो घरीही पोचलेला नाही. त्याच्या घरच्यांच्या मदतीने जिथे जिथे तो जाऊ शकतो त्या सगळ्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे चौकशीही करून पाहिली, पण तो वॉचमॅन कुठेही भेटलेला नाही. याचा अर्थ आपण काय समजायला हवं? अर्जुन म्हणतो, असं कसं होऊ शकतं? तो कुठेतरी असेल, आपण शोध घ्यायला हवा. इन्स्पेक्टर मात्र म्हणतात की आपण सगळीकडे शोध घेतला आहे. मला तरी वाटते त्या हल्लेखोराला कळलं असेल आणि त्या हल्लेखोरानेच त्या वॉचमॅनला गायब केलं असेल, तर ही पण शक्यता नकारता येत नाही. पण आता करायचं काय? मग आता इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, मी माझ्या पद्धतीने अजून काही शोध लागतो आहे का, आणखी काही ठिकाणी जाऊन पाहतो आणि तुम्हाला काय वाटतं हेही तुम्ही कळवा. तर अर्जुन म्हणतो, मी माझ्या पद्धतीने बघतो इथे काही पुरावे मिळत आहेत का. तुम्ही मात्र ते जो कोणी वॉचमॅन आहे त्याचा शोध घ्या. आपण इकडे पाहतोय सायली खोलीमध्ये असते. ती मात्र अजूनही प्रियाच्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपल्याला पाहायला मिळणार. प्रियाच्या पोटातलं बाळ, त्याचं काय दोष? तो ह्या जगात जन्म घेणार, त्याचा काय दोष? त्याच्या आईने काय केलं, त्याचा काय दोष? या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःचं डोकं दुखवून घेते आपली सायली. अर्जुन तिला म्हणतो, काय एवढा विचार करतेस तू? अगं, त्या प्रियाचा विचार करून आपल्या होणाऱ्या बाळाच्या मनावर परिणाम होतोय हे तुला कळत नाही. सगळ्या घरादाराचा विचार करते, अश्विनचा विचार करते, आईचा विचार करते. आईला काय वाटत असेल? आईला जर त्या नातवाकडे जीव लागत असेल, मन त्या नातवाकडे ओढत असेल, तिच्या मनाला काय वाटत असेल? अश्विन भाऊजींना काय वाटते? पण आता इथे अर्जुन म्हणतो, आत्ता जितके तू विचार करते ना, ते तितके तू आत्ताच्या आत्ता थांबवून टाक. आई पण विचार करत नाही आहे. आईने मनावर घेतले की आपण अश्विन म्हणतोय तसं वागायचं आणि त्या बाळाचा विचार सोडून द्यायचा. DNA टेस्ट करायला सुद्धा अक्षरशः अश्विनने नकार दिल्यानंतर आई पण बोलते कल्पना की आपण नाही करायची. तो ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी पाहू. सगळेजण जर ह्या गोष्टीतनं बाहेर पडतात तर तू का त्यात अडकतीये? बरं, आता सायलीला इथे अर्जुन म्हणू लागलेला आहे, आता तू तन्वी आहे हे शोधण्याचा विचार तू करायला हवा. तर तू जुन्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यातनं तुला काहीतरी अंधूक असं काहीतरी दिसतं किंवा आठवतं ना, तर त्या मेंदूवर तू जोर देण्याचा प्रयत्न करशील का? तू आता त्या वस्तू पाहिल्यानंतर त्या ओळखण्याचा प्रयत्न करशील का? असा विचार इथे अर्जुन मांडतो आणि सायलीला ते क्षण आठवतात ज्या वेळेला खूप साऱ्या वस्तू प्रतिमात्याने ह्या तन्वीच्या दाखवल्या होत्या आणि त्या वस्तू पाहिल्यानंतर तिला सतत वाटायचं की ही ओळखीची वस्तू आहे, ही ओळखीची वस्तू आहे, ती ओळखीची वस्तू आहे. तर ते अर्जुनला सांगतेही की प्रतिमात्याने दाखवलेल्या वस्तू पाहून मला सतत वाटायचं, पण मला तेव्हा कनेक्शन कळत नव्हतं आणि आता कळतं आहे, तर ते आठवत नाही आहे शब्दशः. तर अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं की आपण त्या गोष्टी पुन्हा एकदा पाहिल्या, त्या मेंदूवर जोर देऊन पाहिला, तर त्यातनं काहीतरी आपल्याला निष्पन्न होऊ शकतं. मग आत्ता आपल्याकडे आहे का अशी काही गोष्ट? तर सायली म्हणते, ह्या घरात तर नाही आहे. तर लगेचच अर्जुन म्हणतो, अरे आपल्याकडे तन्वीचं गाठोडं आहे, त्या गाठोड्यातल्या वस्तू पाहिल्या तुला काही गोष्टी आठवू शकतील ना. चला, आता दोघंजणं ते गाठोडं खोलायला गेलेले असतात. अश्विनची जी परिस्थिती ती आपल्या कल्पनाला पाहावीनशी होती. अश्विन मात्र त्याच्या विचारात मग्न नाही. त्याला प्रियाचा तो रडका चेहरा आठवतो. प्रिया ती रडत होती, तुझं बाळ आहे म्हणून सारखं कन्व्हिन्स करत होती आणि ती सांगत होती, बघ ना ह्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये बाळाचे छोटे छोटे हात येतील, पाय येतील, आपलं बाळ ह्या जगात रूप घेईल, कसं दिसेल आपल्या दोघांचं रूप घेऊन, असं ती इतके काकुळतेने बोलत होती. ते क्षण, ते चेहरा, ते सगळं आठवून त्याचं मन पिळवटतंय आणि बापरे, त्याला असं वाटतं असेल मनात कुठेतरी की माझं बाळ असेल तर आणि नसेल तर मग नको. ते काय ह्या दोन जहाजांवर पाय ठेवून चालला आहे हा अश्विन, मला तर काही कळेना. DNA सारखी जर इतकी मोठी गोष्ट आपल्या समोर आहे, ते आपण टेस्ट करून जर ठरवू शकतो की हे बाळ आपलं आहे किंवा नाही आहे, मग एवढा मनाचा घालमेल जो होतोय, जी परिस्थिती कोणाला सांगता येत नाही, ती सहन करण्यापेक्षा एकदाची DNA टेस्ट करून का नाही टाकत आहे? मलाही वाटतं, तुम्हालाही वाटते. पण आता मालिका वाढवायची तर मालिकावाल्यांनी काय ठरवलेलं नाही की DNA टेस्ट करून पटकन असं ठरवायचं अश्विनचं बाळ घे. चला, आता ते वाढवणार आहे ना, आपण वाढवते तर आपण पाहणारच आहे. तर इथे आपण पाहतोय की कल्पना आपल्या मुलाला म्हणजे अश्विनला म्हणते की बाळा तू काहीतरी 2 घास तरी खाऊन घे.
अश्विन म्हणतो की नको, मला अजिबातच मन नाही किंवा माझी इच्छाच नाही आहे. तर कल्पना म्हणते की तुला पण कुठेतरी वाटते का रे ते बाळ तुझं असू शकतं, मग ते तू स्वीकारत का नाही आहे. अश्विन म्हणतो की दादाने कितीतरी गोष्टी आपल्यासमोर पुराव्याच्या रूपात आणून ठेवल्या. त्या मुलासोबत ती कशी राहिली, कशी वागली, एक रात्र त्या मुलासोबत घालवली आणि असे कितीतरी बॉयफ्रेंड तिचे असतील ज्यांच्याबरोबर तिने काय काय केलं असेल, तर कशावरून म्हणते की तू हे बाळ माझे. मला ती विषयाची परीक्षाच नको, ती मुलगी नको, तिचं बाळ पण नको. असं म्हणत अश्विन चक्क नकार देतो आणि आईलाही सांगतो की प्लीज मम्मा तू पण त्या मुलीचा आणि त्या मुलीच्या बाळाचा विचार करू नको, स्वतःला पण त्रास करून घेऊ नको. आपण ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला हवं. प्रिया नावाच्या गोष्टींचा आपण विसर पाडायला हवा. इथे कल्पना म्हणते बाळा तू जे म्हणतोय ते मलाही पटतंय. तू जर यातनं लवकर बाहेर पडला तर आम्हीही तुझ्यासोबत बाहेर पडू. आता मला खरं तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की बघ ना, अस्मिता दुःखी झाली, तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा नव्याने उमेदीने ती तिच्या आयुष्याला जगायला तिने सुरुवात पण केली. पण तुझ्याकडनं तसं होत नाही आहे. का होत नाही आहे? तू कर ना प्रयत्न. तू जेव्हा बाहेर पडशील त्यावेळेला आम्ही आपोआपच ह्या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर पडू. अश्विन त्याची मनाची परिस्थिती सांगू लागतो की मला थोडा वेळ लागतो आहे, मी पण मान्य करतो. मी स्वतः प्रयत्न करतो आहे प्रियाला आणि तिच्या बाळाला विसरण्याचा आणि यातनं मी नक्कीच लवकर बाहेर पडेल. मला थोडासा वेळ हवा आहे बस. मी स्वतःला त्रास करून घेतो आहे, त्याच्यामुळे तुलाही त्रास होतो हे मलाही कळतं आहे गाई, पण मला थोडासा वेळ पाहिजे. तर कल्पना म्हणते घे, हवा तेवढा वेळ घे, पण स्वतःला यातनं सावर आणि बाहेर पड. 2 घास तू खाशील तर मलाही बरं वाटेल. माझ्या हातून 2 घास खातोस का? तर इथे आपल्या आईच्या इच्छेनुसार इथे तो 2 घास खातो. प्रामाणिकपणे तो ह्या दुःखातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. इतका भावूक अश्विन आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरंच काही काही व्यक्ती किती भावूक असतात आणि त्यांच्या भावनांचा काही व्यक्ती खेळ मांडतात, फायदा उचलतात. बापरे. चला आता आपण पुढे हेही पाहूया की सायलीने गाठोडं खोलले. अर्जुन पण तिला दाखवतोय त्या लहानपणीच्या फोटो, लहानपणीच्या आठवणी. ज्या दिवशी तन्वी घरातनं बाहेर गेली तिच्यासोबत गेलेली ह्या वस्तू ज्या गाठोड्यात आपल्या मधुभाऊंनी बांधलेल्या आणि त्या आठवणी, त्या गोष्टी पाहून सायली स्वतःला आठवण्याचा प्रयत्न करते. त्या गाठोड्यातल्या वस्तू ती एक एक काढत असते. तिला ना थोडंसं असं अंदुक का होईना आठवतं की ही वस्तू, ही जी खेळणी आहे, ती खेळणी आपण लहानपणी आपल्याला त्या लहानशा मुलांनी दिली होती. ती बाहुली तिची आवडीची, तिच्या हातात सतत असायची. ती बाहुली असतानाही ती अर्जुनची खेळणी तिने मागितलेली, अर्जुनने मोठ्या मनाने ती दिलेली. सगळं आठवतं थोडं. चेहरा मात्र आठवत नाही. तो फ्रॉक तिने घातलेला तोही तिला आपलासा वाटतो, ओळखीचा वाटतो. पण तिला ते आई आणि बाबा का आठवत नाही आहे. तिनं असं जोर देते स्वतःच्या डोक्यावरती. सगळं आठवण्यासाठी पुन्हा त्या वस्तू पाहते, निरखते, परखते. ते शब्द तिच्या कानावर पडतात देखील. ते शब्द, ते आवाज, ते सगळं काही तिला आठवतं. गाडीतले ते क्षण आठवतात. आता ही खेळणी पाहून मागच्या वेळेला ना सायलीला गरगरल्यासारखं झालेलं. ती खूप घाबरलेली, रडलेली आणि आत्ता मात्र ह्या गोष्टी ती पाहते, आठवते. तिच्या मनावर म्हणजे पहिल्यासारखं त्रास ती स्वतःला करून घेत नाही हे अर्जुनच्या लक्षात येते. कारण ती आता ठरवून आठवते, त्याच्यामुळे तिला त्रास कमी होतोय. ती प्रयत्न करते. अर्जुन हे सगळं जाणून बुजून तिच्यासमोर ठेवतोय. ती मात्र आता थकली बरं का. अर्जुनला म्हणते मला काहीच नाही आठवते, काहीच नाही. फक्त शब्द ऐकायला येत आहेत. त्या सावल्या अशा अंधुक दिसत आहेत. त्या स्पष्ट मला दिसत नाही आहे. मी काय करू अर्जुन, मी थकले रे. मला ना सगळ्यांना सांगून असं स्वतःला सांगून कंटाळा आला आहे की मीच तन्वी आहे आणि मला हे सगळं आठवायचं आहे. पण जुनं काहीच आठवत नाही आहे, फक्त थकायला होतं आहे. असं म्हणत सायली आता सरेंडर करताना आपल्याला पाहायला मिळते. नागराजला भेटण्यासाठी राकेश गेलेला आहे जेलमध्ये. तिथे जाऊन आता राकेश 2 शब्द बोलतो की मी त्या सायलीचा खून करणारच. त्याच वेळेला तो अर्जुन तिथे आला. नागराज आता त्याच्या मुलाच्या कानाखाली सनसनी साठ अशी वाजवतो आणि तो गाल चोळत म्हणतो बाबा मला का मारलं तुम्ही? नागराज म्हणतो बावळट, देव अक्कल वाटत होतं तेव्हा तू भीक मागायला गेलं होतंस का? तुला का कळत नाही? तुला मी मारायला नाही सांगितलेलं. तू त्या सायली अर्जुनचा जीव घेशील मूर्ख आणि येऊन बसशील माझ्या शेजारी या जेलमध्ये. तुला हे करायला सांगतोय का मी? तर तो म्हणतो मग बाबा तुम्हीच तर म्हणालात त्यांचा वाटोळ करायचं, मग नक्की काय करायचं? आता नागराज ते समजून सांगतो मुलाला बाळा
वाटोळं करायचं, त्रास द्यायचा म्हणजे काही त्यांचा जीव नाही घ्यायचा, त्यांच्या अडचणी वाढवायच्या. तू त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि काल लगेच तो अर्जुन तातडीने माझ्याकडे आला पण आणि मला धमकी देऊन पण गेला. तुला का कळत नाही आहे? तू पण असंच लगेच पकडला जाशील. तो अर्जुन, ती सायली इतकी चालाक चंड-बंड आहे आणि त्यांना नाही, त्यांच्यापासून काही कोणी लपवूच शकत नाही. त्यांची ना नजर नुसती घारीसारखी आहे. तो वकील नाही, एकदम डेंजरस हा डिटेक्टिव्ह आहे. तो तुला शोधून काढेल बरं. तर तू आता सावध राहा. काल तू वाचलायस पण आता पुढे वाचेल याची मी शाश्वती देत नाही, कारण अर्जुन आणि सायली खूप हुशार आहे. ते तुझ्यापर्यंत नक्की पोचतील, पाहत राहा. तू सावध राहा आणि आता स्वतःला वाचवत त्यांना फक्त त्रास द्यायचा बरं का, त्यांच्या जीवावर उठायचं नाही. असं इथे नागराजने चांगलं ठणकावून मुलाला सांगितलं आहे. आणि मूर्खासारखं वागू नको आणि माझ्या शेजारी जेलमध्ये प्लीज येऊ नको, कारण तू एकुलती एक माझी आशा आहे, जी आशा मला या जेलमधनं बाहेर काढायची आहे. तू मला ह्या जेलमधून या सगळ्या वातावरणातनं बाहेर काढ, त्याच्यासाठी मी तुझी मदत मागतो आहे. आणि तू रिकामटे उद्योग करून स्वतःला जेलमध्ये घेऊन येण्याची तयारी करतो आहे, तर ती करू नकोस. स्वतःला सावध राहा आणि मला ह्या जेलमधनं प्लीज बाहेर काढ. मी तुझ्यासमोर एकच आशा ठेवतो किंवा एकच इच्छा सांगतो की मला यातनं बाहेर काढ. फक्त ह्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित कर. आता तू त्रास द्यायचा, जीवावर उठायचं नाही. इथे राकेश बाबांना सॉरी म्हणतो. मला अर्थ कळला नाही, मी उलटं पलटं करायला गेलो आणि माझेच हात दगडाखाली घालून घेतले. पण आता मला कळलं आहे, तर मी माझा पुढचं प्लॅन माझ्या पद्धतीने करतो, काळजी करू नका. अर्जुन आता सायलीला इथे उभारी देण्याचा प्रयत्न करणार. अर्जुन बघतोय की सायली आता सरेंडर करते, थकली दमली म्हणत. ती आता ह्या सगळ्या गोष्टी आठवण्यासाठी नकार देते आणि स्वतःचा शोध, स्वतःची जी काही आयडेंटिटी ती कधीच तिला मिळणार नाही याची खात्री तिला का कुणास ठाऊक वाटू लागते. आणि ती आता सॉरी म्हणते अर्जुनला. माझा मेंदू थकला रे असं म्हणत ती कुठल्याच गोष्टीचा आता जोर नको, काहीच नको असं म्हणत तिथून ती उठते आणि म्हणते की बंद करू आपण हे सगळं काही. आता मला माझ्या आईवडील डोळ्यासमोर असून पण त्यांना आई आणि बाबा हाक मारता येत नाही. ह्या गोष्टींनी मी थकले रे, हरले रे. अर्जुन आता सायलीचीच युक्ती सायलीवर वापरतोय बरं. तो सायलीला काचेसमोर, आरशासमोर घेऊन जातो आणि म्हणू लागतो, ही बघ आमची तन्वी. हिला नावी सायली म्हणून हाक मारतो. ह्या सगळ्या घराची जीव की प्राण, कारण ती सगळ्यांची काळजी घेते. सगळ्यांना हवं नको तिला वेळेच्या आधीच कळतं. कुणाला काय म्हणायचं आहे ते तिला समजतं. कुणाच्या मनात काय चालले काय नाही हे तिला कळतं. त्यामुळे ती सगळ्यांच्या मनाची राणी होऊन बसलेली आहे. ही आमची क्वीन आहे, जिला आम्ही पहिले तन्वी म्हणायचो आणि आता सायली म्हणतो. नावात काय फरक आहे? नावापेक्षा तिला सगळेजण किती प्रेम करता हे बघ ना. आणि सायली गालातले गाल ठासू लागते. आणि अर्जुन तिला म्हणतो, ज्या वेळेला मी खचलो होतो त्यावेळेला तू मला अशीच उभारी दिली होतीस ना, आणि आज स्वतःच खचते. अगं तुला अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. आपल्याला आपल्या आईबाबांपर्यंत पोचायचं आहे. ही गोष्ट विसरलीस तू? तुला तुझे आईबाबा नको आहेत का? एवढी वर्ष ज्या गोष्टीसाठी आसुसलेली होती ती गोष्ट डोळ्यासमोर आहे आणि आता हातबल झाल्यासारखं वागतेस. आणि सायली स्वतःला आता तयार कर. स्वतःला तन्वी ह्या नावाची ओळख मिळवून घ्यायची. तुला सगळ्यांना न्याय मिळवून दिलास, स्वतःला न्याय नाही मिळवून देणार. आता स्वतःसाठी लढायचे, थकायचं नाही, दमायचं नाही, हरायचं तर अजिबातच नाही. कळत नकळतपणे अर्जुनच्या कुशीत सायली जाते आणि डोळ्यातनं टपटप अश्रू वाहू लागतात. अर्जुन मात्र आता तिला म्हणतो, ही वेळ स्वतःची आयडेंटिटी मिळवणं आणि स्वतःचे आईबाबा मिळवणं याच्यासाठीच वापरायची आपण. पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार महिपतसाठी अधिरा काय काय करते. अधिराने प्लॅन दाखवला आहे. आपण आश्रम कसं बांधतो आहे, काय कुठे ठेवतो आहे, काय कसं करायचं आहे, आश्रमाचा प्लॅन पाहिला. पण ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या मनाने ना खरं तर एक गोष्ट राहिली आहे हे महिपतला जाणवलं. आता अधिराला ते सांगतात, तू एवढंच सगळं प्लॅन केलं, यातनं मला जास्त इंटरेस्ट नाही आहे, पण तुला एक सांगू का, तू एक गोष्ट विसरली. तर अधिरा म्हणते, नक्की काय? आणि तुमच्यासाठी मी काही बदल घडवेल. अजून आपण सुरुवात नाही केली, हा तर नुसता प्लॅन आहे, त्याच्यामुळेच तुम्हाला आधी दाखवायला आणलं आहे. अधिरा आता महिपतला विचारू लागते की काय चेंजेस करायला हवे. तर महिपत म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टीत आपण अन्नछत्र कुठे ठेवायचं? अन्नछत्र तर राहिलं, सगळ्यात महत्त्वाचं भाविकांसाठी तर अन्नछत्रच आहे ना. कोणीही ह्या जगात उपाशी राहू नये, आता ह्या क्षणाला माझी इच्छा आहे. 30 मेने
आणि ती आपण विसरायची नाही. कुणालाही उपाशी पोटी राहू द्यायचं नाही. अन्न किती महत्त्वाचं आहे, जेवण महत्त्वाचं आहे. तर आदिरा म्हणते, अरेच्छा, ही गोष्ट तर राहिलीच. मी माझ्या आर्किटेक्टला आत्ताच सांगते आणि ह्या सगळ्या गोष्टीत छान भव्यदिव्य असं किचन आपण उभारूया, जे 24 तास चालू राहणार. अगदी कधीही कोणीही काहीही मागावे आणि त्यांना ते मिळावे असं अन्नछत्र आपण उभारूया. महिपतला महत्त्वाचा कॉल आला. महिपत मग तिला म्हणतो, तुला हवं तसं कर, फक्त अन्नछत्र विसरू नको. आणि आता ती तिचं काम सुरू करणार. हा लबाड लांडगा सचिन मात्र आधिराला आता विचारू लागला आहे की हे सगळं काय चाललं आहे. तर ती म्हणू लागते की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. तर तो म्हणतो, हे आश्रम बांधण्यासाठी 2-1 कोटी रुपये तरी लागतील. तर महिपतसारख्या माणसावर तू विश्वास ठेवून 2 कोटी रुपये खरचते. तर ती म्हणते, अहो, त्यांच्या कृपा प्रसादाने इतका पैसा मला मिळाला आहे, त्या प्रसादापुढे हे 2 कोटी म्हणजे 2 रुपयासारखे हो. आणि अशी कितीतरी लोक आहे जे महिपत बाबावर फार विश्वास ठेवतात आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवरती ते विश्वास ठेवून त्यांच्यासाठी पैसेही खर्च करायला तयार आहे. आता आधिराकडनं बरीचशी माहिती हा मिळवतोय, तिला कितीतरी प्रश्न विचारतोय. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं कितीतरी बिझनेसमन आहे जे अशा गोष्टीत अडकले, जे कुणाला तरी महाराज आणि स्वतःचा देव मानतात आणि त्या देवासाठी हवे तेवढे पैसे खर्चतात. या गोष्टीचा वापर करायला हवा. आणि जी गोष्ट महिपतने दुकान म्हणून मांडली आहे त्याचा आपण वापर करून धंदा मांडला तर मोठा बिझनेस करायचा या महिपतच्या नावाने आणि त्या बिझनेसचे पैसे कमवून आपण लाखो करोडो रुपयांचे मालक होऊ शकतो. ही नवीन युक्ती आता सचिनच्या डोक्यात घर करू लागली आहे. चला पुढे काय होईल, खरंच मज्जा येणार पाहायला. मोठं दुकान, मोठं प्रस्थान मांडणार सचिन आणि त्या प्रस्थानाचा मालक बनायचं तो स्वप्न पाहतोय. अर्जुन सायली आता प्लॅनिंग करताय की आपण तूच तन्वी हे सगळं सिद्ध करण्यासाठी काय काय करू शकतो. आता DNA टेस्ट आधी आपण जी केली ती आता नव्याने करायची. प्रियाने सॅम्पल दिले प्रतिमाचं, खऱ्या तन्वीचं, आणि आता आपण तुझंही द्यायचं. त्या सगळ्या टेस्ट करून आपण ठरवू शकतो की DNAचे रिपोर्ट काय येत आहे. त्याच्यानुसार तर कळेलच तू त्यांची मुलगी आहे की नाही. आणि पुढे दुसरी गोष्ट काय करायची, तर आपण सायकॅट्रिस्टकडे नेतोच आहे. ते म्हणतायत ना, प्रत्येक गोष्ट तुम्ही करून पहा, ती रिक्रिएट केल्यावरती ती आठवू शकते. तर आपण तेही करूया. DNAच्या बाबतीत सायलीला एक गोष्ट आठवते. या आधी कितीतरी वेळा प्रियाने ना DNA टेस्ट चेंज केलेले. तर तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये त्याच्यासाठी आपण आधीच सतर्क राहायला हवं. तुम्ही लॅबवाल्यांना आधीच सांगून ठेवा. खूप कॉन्फिडेन्शली ही सगळी गोष्ट गुप्तपणे झाली पाहिजे. ही जी टेस्ट करतो हिच्याबद्दल आपल्याला कुणालाही सांगता आलं नाही पाहिजे किंवा कोणी त्यांच्यापर्यंत पोचूच शकले नाही पाहिजे. एकदम गुप्त पद्धतीने ही टेस्ट करायची आणि जे रिपोर्ट येतील ते आपल्यापर्यंतच राहायला हवे, अशी ही माहिती आपण लॅबवाल्यांना सांगायची. तर अर्जुन म्हणतो, लॅबवाले माझ्या ओळखीतले, याआधी पण त्यांनी ही गोष्ट बाहेर लीक होऊ दिली नाही आणि ते आत्ताही होऊ देणार नाही याची खात्री शाश्वती मी घेईल. आणि आता पुढे आपण रिक्रिएट करूया ना एखादा सीन. तर काय करायचं, तर अर्जुन म्हणतो माझ्या आठवणीतला. मग तो कुठला आहे, तर तो म्हणतो चल. मग आता रिक्रिएशन चाललेलं आहे इथे अर्जुन आणि सायलीचे. एकांतात अर्ध्या रात्री उठून दोघंजण आईस्क्रीम खायचं ठरवतात. आईस्क्रीम घ्यायला अर्जुन फ्रीजकडे जातो आणि सायली पाठीमागणं सांगते, हळूच खोल, आवाज येईल, कोणीतरी येईल. आणि इथे अर्जुन हसतो, अरे आठवलं तुला. तर मग दोघंजण मिळून आता बाऊल घे ना असं म्हणतो अर्जुन सायलीला आईस्क्रीम खाण्यासाठी. तर सायली म्हणते, अरे बाऊलमध्ये खाण्यात मज्जा नसते, डायरेक्ट डब्यातच खायचं, मग खूप मज्जा येते. बघा दुसरी गोष्ट आठवली आता सायलीला इथे. आता लहानपणी ते दोघंजण आईस्क्रीम खाताना ते भांडायचे, बरं तू हळू खा ना, तू खूप पटपट खातोय, मग तू एकटाच संपवून टाकशील. आणि इथे सायली म्हणते, अर्जुन तू हळूहळू खा ना रे, नाही तर आईस्क्रीम तू एकटाच संपवशील, मला राहणारच नाही. बघा तिसरी गोष्ट पण आठवली. अर्जुन तिला म्हणतो, जसंशी तसं तुला सगळं आठवते सायली. पण सायली आता ह्या सगळ्या गोष्टींनी पुढे कशी जाणार तन्वी ह्या प्रवासाकडे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे येईल. चला तर बेल आयकॉन बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.